डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला असून सोलापूर न्यायालयातील फौजदारी खटल्याच्या पुढील कारवाईला स्थगिती दिली आहे। सोलापुरातील डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे। सोलापूर न्यायालयात त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या फौजदारी खटल्याच्या पुढील सर्व कार्यवाहीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने फौजदारी कलमांबाबत काही महत्त्वाची निरीक्षणेही नोंदवली आहेत। शेठ सखाराम नेमचंद जैन औषधालय ट्रस्ट सोलापूरचे सहसचिव डॉक्टर आदर्श मेहता यांनी सन 2024 मध्ये डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी आणि मॅनेजर अवधूत वैद्य यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणात डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांना केवळ 1100 रुपयांसाठी सह आरोपी करण्यात आले होते। मात्र या गुन्ह्याशी आपला थेट संबंध नसतानाही आपल्याला विनाकारण या प्रकरणात गोवण्यात आले असा दावा करत डॉक्टर कुलकर्णी यांनी संबंधित गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली होती। याच याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने फौजदारी कलम 420, 406, 409 आणि 34 यांच्या एकत्रित वापराबाबतही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली। यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या दिल्ली रेस क्लब विरुद्ध स्टेट ऑफ यूपी तसंच जी समीनाथन विरुद्ध स्टेट या निकालांचा संदर्भ देण्यात आला। न्यायालयाने या कलमांची एकत्रितपणे लागू होण्याची कायदेशीर स्थिती आणि त्या आधारे दाखल झालेल्या गुन्ह्याच्या टिकण्याबाबत प्रश्न उपस्थित केला। विशेष म्हणजे याचिकाकर्त्याविरुद्ध आरोपपत्र नेमक्या कोणत्या आधारावर दाखल करण्यात आले याबाबत न्यायालयाने सहाय्यक सरकारी वकिलांकडून स्पष्टीकरण मागितले आहे। मात्र तपास अधिकारी सुनावणी वेळी उपस्थित नसल्याने संबंधित स्पष्टीकरण देण्यासाठी सरकारी पक्षानं न्यायालयाकडे मुदतवाढ मागितली आहे। न्यायालयाने ही विनंती मान्य केली असून पुढील सुनावणी वेळी हा गुन्हा गुणवत्तेच्या आधारावर कसा टिकून राहू शकतो याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत। दरम्यान या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे सोलापूरच्या कनिष्ठ न्यायालयात डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्या विरुद्ध सुरू असलेल्या फौजदारी खटल्याच्या पुढील सर्व कार्यवाहीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। त्यामुळे डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांना या प्रकरणातून तुर्तास मोठा न्यायालयीन दिलासा मिळाला असून पुढील सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणात ॲडव्होकेट शेखर जगताप, ॲडव्होकेट शुभांगी चौधरी, ॲडव्होकेट अजिंक्य जगदाळे, ॲडव्होकेट संकेत खंडाळे यांनी याचिकाकर्त्यातर्फे काम पाहिले।